निफाडवाडी संघाचे 12 खेळाडूचे खऱ्या अर्थानं शूज नाही आहेत, त्याच कारणात इथून पेनल्टी असेल ती निफाडवाडी संघाला. चला सतरक्षण लावा लगेच. 12 खेळाडू आमच्या कॉम्बॉक्स मध्ये शूज नाही आहेत 12 खेळाडूचे, त्याच कारणास्तव 2 धाब्यांची पेनल्टी असेल ती निफाडवाडी संघाला, याची नोंद घ्या. पहिला षटक संपला की त्यात 2 धावा ऍड केल्या जातील, याची नोंद घ्या वर्णे संघानं. वलतोय सामन्याकडे. सामन्याला होती सुरुवात. गोलंदाजीसाठी गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज करण गोलंदाजाला पाहतोय. पॉवर प्लेचं षटक. स्ट्रायकिंग इनला आनंद, नो स्ट्रायकिंग इनला अनिकेत. ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले वर्णे संघाकडून. आनंद ऑन स्ट्राइक है. गोलंदाज करण. पहिलं षटक पॉवर प्लेचं. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर होता. शॉट ऑफ द लेंथ. टप्पा पडल्यानंतर अगदी चाललाय बॉल, तो इष्टिरक्षकाच्या हातात जाऊन विसावलाय. पहिला चेंडू इथून मात्र आलाय तो डॉट. निर्धाव चेंडूची सांगता झाली पहिल्याच बॉलवरती. गोलंदाज करण या गोलंदाजानं मात्र चांगली सुरुवात केली ती पहिल्या षटकाला. करण या गोलंदाजानं अगदी समोरच्या दिशेनं मारण्याचा प्रयत्न अगदी सक्सेस झाला होता, परंतु 30 वर्तुळाचं हे षटक पॉवर प्ले तासबद्दल खऱ्या अर्थानं मिळवला जो सतरक्षक सहज रीतीनं मात्र अलगत रीतीनं बॉलला कॅरी केला. अगदी जागेवरती स्थिर थांबवलं बॉलला. अगदी आनंद दाब घेतली देखील नाहीये. आलाय तो मात्र डॉट. बाची गडा एष्टी रक्षकानं मात्र जेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. आनंदच्या बारीचा एक मोठा धक्का असेल तो मात्र वर्णे संघाला. आनंदच्या बारीचा अंत. डीजे मास्टर नेबाडर मैदानाच्या आतमध्ये. मनोज संघाचा सेनापती मात्र मैदानाच्या आत दाखल झालाय. मनोज स्ट्रायकिंग इनला. सर सेनापती का म्हटलं जातं, आता त्याला भाग्यदारी पार्टनरशिप करणं गरजेचं असेल. अनिकेत जो नो स्ट्रायकिंग इन वरती आहे. आनंद सारखा एक मात्र मोठा खेळाडू, मातब्बर खेळाडू तो मात्र बाद केलाय तो 3ऱ्याच बॉलवरती आहे. इथून पहिलाच बॉल फेस करत असताना लॉंग ऑन रिजन मध्ये इथून मात्र झेल टिपले. फलंदाज बाद. गेल्या पावले माघारी परतावं लागेल. फलंदाज मनोज. चबारीचा अंत. दुसरा धक्का वर्णे संघाला. फलंदाज होईल इथून मात्र बाद तो मनोज.
रोशन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. लेफ्ट हँडेड बॅटर. एक डावखुर आताचा खेळाडू आता मात्र खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये. इथून मात्र प्राचारित केलंय रोशनला. रोशन ऑन स्ट्राईक. लेफ्ट हँडेड बॅटर. हलक्या हातानं सॉफ्टांना मारण्याचा प्रयत्न. चौथा बॉल इथून मात्र 5वा बॉल आलाय तो इथून मात्र या षटकातील निर्धाव. तब्बल 3रा चेंडू हॉट डॉट. 2 बॉलवरती 2 सफलता. आनंद सारखा तो मातबर खेळाडू. आनंद जसा बाद झाला त्याचाच अगदी त्याचाच पाठोपाठ लगावलेला तो दुसरा धक्का वर्णे संघाला मनोजच्या स्वरूपात. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. इथून पुन्हा एकदा चान्स. हा देखील चान्स इथून पाहिलं तर गमावला जातोय. वर्णे संघाकडून एक धाव घेण्याचा प्रयत्न एकेरीच्या मदतीनं खऱ्या अर्थानं घेण्याचा प्रयत्न माणस बनवला होता आणि इथून मात्र धावचीच्या स्वरूपात फलंदाज रोशन देखील होईल बाद. लागणारा तो 3रा धक्का खऱ्या अर्थानं वर्णे संघाला. पहिलं षटक इथून मात्र ते माडान हाताळलं जात आहे. माडान षटक हाताळण्याचा कारनामा या स्पर्धेमध्ये करण्याचा विक्रम केलाय तो करण या गोलंदाजांना. एकदा करणसाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. पहिलाच बॉल अगदी जोरकस बाट फिरवली होती अनिकेतनं. बाटाने बॉलचा संपर्क देखील झाला नाही. आलाय तो मात्र डॉट. या शिवांत गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. अनिकेत पहिला चेंडू अगदी भन्नाट वेगानं बाट फिरवली होती अक्षरशः फलंदाज अनिकेतनं. बाटाने बॉलचा संपर्क देखील झाला नाही. तो बॉल मात्र पहिला चेंडू आलाय तो डॉट. बाची कडा. एसटी रक्षकानं मात्र झेल टिपलाय. फलंदाज होईल तो अनिकेत बाद. 4था धक्का. काय दैना अवस्था सध्याच्या घडीला आपण वर्णे संघाची पाहतोय. एका पाठोपाठ एका मागोमाग लागलेले हे धक्के ते वर्णे संघाला.
चांगली गोलंदाजी आहे. या दुसऱ्या षटकात देखील होताना आपण पाहतो यशवंतच्या माध्यमातून. काय गोलंदाजी अफलातून, लाल जबाब. कौतुक करावं तेवढं कमी आहे ते गोलंदाज यशवंत देखील. चला वनवे संघाचा कर्णधार आणि त्यांच्या विरोधात खालापूर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. नमाज मध्ये हा चेंडू तर लसलला. एक धाव इथून मात्र कंप्लीट. जवळपास 10व्या बॉलवरती ही एकेरी धाव उजाडली आहे ती वरणे संघासाठी. 10व्या बॉलवरती आलेली मात्र ही सिंगल धाव एकेरीच्या मदतीनं खऱ्या अर्थानं संघाचं इथून मात्र खातं ओपन झालंय ते वरणे संघाचं. हा फटका चांगला एक्स्ट्रा कव्हर्सला बॉल मात्र मार्गस्थ झालाय. दरम्यान बॉल उचलणार फेकणार तोपर्यंत आलेले एकेरी धाव सिंगल. या सिंगलच्या मदतीनं धावसंख्येत धावसंख्या जाऊन पोहोचले ते 4-2 या आकड्यावरती आहे. 4-2 धावा धावफलकावर. आडवा बॅटनं पाठीमागच्या दिशेनं मारण्याचा प्रयत्न. इथून मात्र एष्टी रक्षकानं केली चुकी आहे. इट इज अ वाईट बॉल. पंचांचे दोन्ही आज जमिनीला समांतर. इट इज अ वाईट. ही धाव आहे अवंतर धावेने मात्र धावसंख्येत धावसंख्या 1च्या मदतीनं जाऊन पोचेल ती मात्र खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर 4 या आकड्यावरती आहे. 4 धावा. आठ धावा धावफलकावरती. इथून पाहिलं गेलं हा पहिल्या षटकातील त्या मात्र 2 धावा ऍड केल्या जातील याची नोंद घ्या सतरक्षण करणाऱ्या संघाने. 10 धावा धावफलकावरती. 10 धावा उंदी स्कोर कार्ड. 2 षटकांचा वाजवी खेळ संपल्यानंतर 10 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. दीपकच्या बाट मधून मात्र आलेला तो शेवटच्या बॉलवरती शेवट गोड करणारा चौकार आपण पाहिला. खऱ्या अर्थात 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10 धावा ऑन दी स्कोर कार्ड. आदित्य गोलंदाजी ट्रॅक वरती. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी आदित्य गोलंदाजीसाठी आला आहे. पहिलाच बॉल आदित्यनं चांगला फेकला होता परंतु अगदी डाव्या इष्टीच्या बाहेरून जाणारा तो बॉल होता. इट इज अ वाईट. अवंतरच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र आतापर्यंत 4-11 या आकड्यावरती. 4 फलंदाज आतापर्यंत बाद झाले ते वरणे संघाचे. मोठा फटका नवनाथच्या बॅटमधून समालोचन कक्षाला मानवंदना देणारा हा बिग 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 षटकार नवनाथच्या बॅटमधून आलेला हा जबरदस्त षटकार. अगदी इथून मात्र एष्टी रक्षकानं पुन्हा एकदा चुकी केली. जिथून गोलंदाजांना डॉट चेंडू फेकला होता एष्टी रक्षकानं चुकी केली. तदनंतर मात्र 22च्या स्वरूपात आलेली एकेरी धाव एकेरीच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ते 18 या आकड्यावरती. आतापर्यंत 2 बॉलचा खेळ संपलाय. या षटकाचा जर का विचार केला तर अजून या षटकातील जवळपास इथून मात्र रिव्ह्यू घेतलाय. व्हाईट बॉल साठी चेक करायचंय. चला लगेच
चला वनवे संघाचा कर्णधार आपण टॉस करण्यासाठी या लगेच खालापूर संघाचा कर्णधार उपस्थित झालाय आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय तो इडीचा वाईट बॉल ही एक धाव ऍड केली जाईल 19 धावा दा फलकावर वाईट +1 या धावा मात्र मिळतील त्या तब्बल 2 या 2 धावा 2 धावीने मात्र पुन्हा एकदा धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचले 19 आकड्यावरती 20 धावा माप्या असावी या 2 धावा वाईट +1 20 धावा दा फलकावरती आडवा बॅटनं ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न इथून मात्र हा बॉल शरीरावरती आदळलाय आलाय तो मात्र डॉट निर्धाव चेंडूची फेकी केली आता मात्र गोलंदाज आदित्य या गोलंदाजांना ऑन साईडला आडव्या बॅटनं बॉल मात्र पाठवलंय अगदी पाहिलं गेलं मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल सीमा पार या धावा मिळतील 4 दीपकच्या बॅट मधून मात्र आलेला हा खणखणीत दणदणीत चौकारच्या साह्याने धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 24 आकड्यावरती आहे चला वनवे संघाचा कर्णधार आमचा आवाज जर का तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर टॉस करण्यासाठी या खालापूर संघाचा कर्णधार उपस्थित झालाय चार चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपलाय धाव फलकावरती धावा 24 मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा एक्स्ट्रा कबसला बॉल ट्रॅव्हल झालाय एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न दुसरी देखील कंप्लीट 2 धावा पूर्ण 2 धावेने मात्र धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचले 4 बाद 26 4 बाद 26 फुल टॉस होता झाली चुकी यसे मात्र चुकी करणं हीच तर खराब गोष्ट सतरक्षण करणाऱ्या निगडावाडी संघाकडून खऱ्या अर्थानं 22 मात्र या धावा ऍड केल्या जातील एसटी रक्षकाने मात्र चुकी केली चुकीला माफी नाहीये क्रिकेटमध्ये षटक देखील इथून मात्र संपलाय 3 षटकांचा खेळ संपलाय पहिला षटक मॅडन षटक देखील येऊन शने अगदी पाहिलं ना तर नंतरच्या षटकामध्ये अगदी तिसऱ्या षटकामध्ये तोडफोड फलंदाजी केली आदित्यावर हल्ला बोल केला दीपक आणि नवनाथ या 2 फलंदाजांना 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा 4 बाद 30 धावा धाव फलकावरती जयेंद्र गोलंदाजी मार्क वरती गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज जयेंद्रला पाहतोय अंतिम स्लॉग वरती षटक जयेंद्र याच्यावरती खऱ्या अर्थाने आता हल्ला करणं गरजेचं आहे नवनाथच्या बॅट मधून फटका तर आलाय सतरक्षक आहे त्या ठिकाणी एक्स्ट्रा का बसला बॉल उचलणार फेकणार तोपर्यंत मात्र धावा इथून झाल्यात पूर्ण त्या तब्बल 2 तिसरीचा प्रयत्न होता शेवटच्या क्षणी नवनाथनं मात्र थांबवलं या 2च धावा 2 धावेने धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचल्या ती 32 या आकड्यावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात धाव फलकावरती धावा 32 खोलवर डप्प्याचा बॉल अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न नवनाथनं केला इथून मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क देखील झाला नाही आलाय तो डॉट निर्धाव चेंडूची सांगता झाली गोलंदाज जयेंद्रच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी करावी लागेल जयेंद्रला बॅटचे अगदी
बाटला स्पर्श होऊन बॉल पाठीमागे ट्रॅव्हल्स झाला. पॉईंटच्या सतरक्षकानं अगदी बॉलला थांबवलं. एकेरी सिंगलच्या मदतीने धावसंख्या 33 धावा धावफलकावरती. शेवटचा षटक 3 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. जवळपास 3 धावा या जयेंद्र या गोलंदाजांना खर्च केल्यात. मोठा फटका दीपकच्या बॅटमधून चाललाय बॉल. सतरक्षक आहे त्या ठिकाणी. सतरक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देणारा हा जबरदस्त बिग ब्लास्ट दीपक ऑन फायर. दीपकच्या बॅटमधून आलेला हा बिग हिट षटकार. षटकार आलाय दीपकच्या बॅटमधून. षटकारच्या साह्याने मात्र धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचल्या 6च्या मदतीने 39. इट इज अ वाईट बॉल. अवंतर धावेना धावसंख्या 40. असं वाटलं होतं की 30 ते 35 धावसंख्येपर्यंत आता थांबवू शकेल निफडावाडी संघ. परंतु दीपकानं नवनाथ जशी ही जोडी रंगात आली मैदानाच्या आतमध्ये. या जोडीनं तर खऱ्या अर्थानं मोठमोठे फटके लगावल्यात मैदानाच्या आतमध्ये. इथून दुसरी धाव घेताना फलंदाज मात्र झालाय तो नवनाथ बाद. यशवंत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शेवटचा बॉल. इथून शेवटच्या बॉलवरती मोठा फटका. शेवट गोड करणारा हा जबरदस्त माइटी हिट लॉंग स्ट्रॉंग षटकार. शेवटच्या बॉलवरती शेवट गोड करणारा दीपकच्या बॅटमधून मात्र आलाय तो शेवटच्या बॉलवरती हा जबरदस्त षटकार. पहिलं सत्र संपलंय. 47 धावा फलकावरती. येणारे 24 बॉल विजयासाठी 48 धावसंख्येची गरज ती मात्र निफडावाडी संघाला.
रवी मान फ्रॉम कोशाने आपण कॉम्बॉक्स कडे या लगेच. रवी मान फ्रॉम कोशाने. ए फिल्डिंग लावा रे. अठ्ठेचाळीसचा पाठलाग करायचे तो मात्र निफडावाडी संघाला. जयेंद्र जयेंद्र जोडीला सर्जून ही मात्र सलामीची जोडी आहे. मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. ते निफडावाडी संघाकडून गोलंदाजी मार्क वरती, गोलंदाजी ट्रॅक वरती, गोलंदाज रोशन. पॉवर प्लेचा हे षटक आहे. पहिलाच बॉल अगदी खोलवर डप्प्याचा. पहिलाच बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न केला जयेंद्र जो स्ट्रायकिंग केलाय. स्वतःच्या फालोत्र मध्ये पहिला चेंडू अडवलाय रोशन या गोलंदाजानं. इथून मात्र हा जबरदस्त फटका आनंद त्या ठिकाणा. सतरक्षक बॉल उचलणार फेकणार तोपर्यंत मात्र आलेली ही सिंगल एकेरी धाव. स्वतःचा आणि संघाचा एक या धावसंख्येनं खातं ओपन झालंय. त्या दरम्यान पाहिलं गेलं तर निफडावाडी संघाचा एक धाव फलकावरती. 48चा पाठलाग करायचा. 48चा पाठलाग करत असताना इथून मात्र मोठमोठे फटके खेळणं गरजेचं असतील ते अर्जुन जोडीला जयेंद्रच्या बाटमधून मात्र समोरच्या दिशेने लगावलेला तो फटका एकेरी धावसंख्येसाठी आहे. आता मात्र स्ट्रायकिंग इनला अर्जुन ऑन स्ट्राईक. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय. 1 धाव ऑन दी स्कोर कार्ड. मोठा फटका चाललाय बॉल गॅप मध्ये. दोन्ही सतरक्षक आधी दूर राहिली आहे. चार बॉलचा खेळ संपलाय. 5 धावा फलकावर. 48चा पाठलाग करायचा. या 48 धावा खऱ्या अर्थानं ठोकणं गरजेचं असेल विजयासाठी. त्यांनी फडावाडी संघाला इथून क्लीन बोर्ड, दांडी गोल, फर्निचर इज डिस्ट्रॉय. फलंदाज बाद. पहिला धक्का अर्जुनच्या स्वरूपात तो मात्र निफडावाडी संघाला. राम
न्यू बॅट्समन मैदानाच्या आत दाखल झालाय तो मात्र राम. राम याला प्राचारित केलाय मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या क्रमांकावरती. पाच धावा. मोठा फटका रामच्या बॅट मधून. उंची जास्त लांबी कमी. इथून मात्र दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये देखील झेल टिपण्याचा चान्स होता. झेल सोडली आहे. राम या खेळाडूला मात्र जीवनदान दिलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा धावफलकावरती पाहतोय. अगदी पाहिलं ना तर गोलंदाजी करत असताना रोशन या गोलंदाजांना एक गड्याला बाद करून अवघ्या 7 धावा खर्च केल्यात त्या पहिल्या षटकात. षटक क्रमांक पहिलं संपुष्टात आलंय. चला सतरक्षण लगेच लावा वरणे संघाने. गोलंदाजीसाठी गोलंदाजी मार्कवरती नवनाथ. पहिलाच बॉल लोबा फुल टॉस ऑन साईडला लॉंग ऑनला. सतरक्षक या त्या ठिकाणी बॉल उचलणार फेकणार. तोपर्यंत दरम्यान एकच धाव सिंगल. एकेरी धाव एकेरीच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 8. 48चा पाठला करायचं. 8 धावा आतापर्यंत धावफलकावरती. राम ऑन स्ट्राईक. याच रामला मागच्या खऱ्या अर्थाने षटकामध्ये जीवनदान दिलं होतं. हाच तो राम. आता या जीवनदानचं या संधीचं त्याला सोनं करावं लागेल. पॉईंटच्या डोक्यावरून बॉल चालला. एक्स्ट्रा कवचला. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न. दुसरी देखील कंप्लीट. 2 धावा पूर्ण. 2 धावेने मात्र धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचले 10 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ इथून मात्र प्रगती पथावरती असताना 10 धावा धावफलकावरती त्या मात्र निगडावाडी संघाच्या. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. इथून बॅट आणि बॉलचा संपर्क देखील झाला नाही. आलाय तो डॉट. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. नवनाथ या गोलंदाजाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी करताना पाहतोय सध्याच्या घडीला नवनाथ या गोलंदाजाला. बॅटिंग करत असताना अगदी बॅटिंगचा ट्रान्स याच नवनाथ खेळाडूने दाखवला. अगदी मोठमोठ्या फटक्यांची आत्ताशिबाजी केली आहे. इथून गोलंदाजी करत असताना गोलंदाजी देखील चांगली होती आहे. परंतु सतरक्षकानं मात्र चुकी केली आहे. सतरक्षकाला अगदी हाताला स्पर्श होऊन बॉल चाललाय तो बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा नशिबाच्या धावा मिळतील त्या मात्र 6. षटकार तर आलाय परंतु अगदी ही झेल होती आहे. आनंदसारख्या सतरक्षकानं त्या ठिकाणी मात्र चुकी केली आणि बॉल चाललाय तो सीमारेषेच्या बाहेर. षटकार. फुल टॉस. हा देखील बॉल चाललाय तो पुन्हा एकदा लॉंग ऑन रिजनच्या बाहेर. लागोपाठचा बॅक टू बॅक दुसरा षटकार. याच राम खेळाडूचा अगदी झेल सोडला होता. याच राम खेळाडूला तो जीवनदान दिला. आता खऱ्या अर्थानं ते जीवनदान दिल्यानंतर इथून मात्र हा भोग आता भोगावा लागतोय तो वर्णी संघाला.
रामचा थडाका आता मैदानाच्या आतमध्ये. रामच्या बाटमधून लागोपाठचा दुसरा षटकार आलाय. तिसरा मारण्याचा प्रयत्न. इथून मात्र शेवटचा बॉल आलाय तो डॉट. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 11च्या सरासरीनं मात्र धावा संख्या जाऊन पोहोचले. ती बिनबाद अगदी एक बाद झालंय, माफी असावी, एक बाद. 22 आकड्यावरती धावफलक सध्याच्या घडीला आपण पाहतोय ती निफळावाडी संघाचं. 12 चेंडू विजयासाठी 26 धावा संख्येची गरज असेल ती निफळावाडी संघाला. गोलंदाजीसाठी तिसरं षटक आनंद. गोलंदाजी मार्कवरती विकेट टेकर गोलंदाज आहे तो आनंद. पहिल्याच बॉलवरती मी म्हटलं आनंद विकेट टेकर गोलंदाज आहे आणि त्याला गोलंदाजीसाठी प्राचारित केलं वरणे संघानं. पहिल्याच बॉलवरती मात्र अगदी विकेट संपादित केली. ती विकेट्स इथून मात्र खऱ्या अर्थाने घेतली आहे गोलंदाज आनंद. या गोलंदाजानं जयेंद्र या गोलंदाजाला बाद करण्यात यश आलंय. पहिल्याच बॉलवरती ते आनंद या गोलंदाजाला. बावीसच्या धावसंख्येवरती लागणारा तो दुसरा धक्का. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा झेलची संधी. इथून मात्र आणखीन एक झेल टिपलाय. वडा कॅच. अगदी सुरेख झेल टिपलाय फलंदाज. आणखीन एक होईल बाद. करंजच्या बारीचा अंत जसा मैदानात गेला तसा पवेलियनचा रस्ता त्याला देखील आनंद दाखवलाय. खेळाडू होईल इथून मात्र तिसरा तो बाद करण. गोलंदाज आनंद पुन्हा एकदा तयार. हा बॉल अगदी पहिला तर स्वतःच्या फालुत्रमध्ये अडवलाय. इथून मात्र जवळपास तिसऱ्या बॉलवरती आलेली ही एकेरी सिंगल. एकेरीच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 23. या अंकावरती धावफलक सध्याच्या घडीला निफळावाडी संघाचा. 9 चेंडू 25 धावसंख्येची अजूनही विजयासाठी गरज आहे ती मात्र निफळावाडी संघाला. हाफ ट्रॅकर बॉल शॉर्ट ऑफ द लेंथ. फिंगर रोल केले. अगदी बोठांची जादू वलावली या बॉलवरती आनंद गोलंदाजांना. इथून झेल पुन्हा एकदा सोडली. पुन्हा एकदा बॉल चाललाय तो पॉइंटला. सतरक्षक त्या ठिकाणी बॉल उचलणार फेकणार तोपर्यंत दरम्यान आलेली ही सिंगल डबल. या 2 धावा 2 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या 25. 7 बॉल 23 धावसंख्येची अजून मात्र विजयासाठी गरज आहे
ती निफडावाडी संघाला. शेवटचा बॉल बादच्या टोईनला लागून बॉल चाललाय समोर लॉंगॉनला. बॉल उचलणार फेकणार तोपर्यंत मात्र धाबा या मिळतील 2. षटक संपलाय. 6 बॉल आता विजयासाठी 21 ची गरज. 27 धावा धावफलकावरती 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 27 धावा ऑन दी स्कोर कार्ड. दीपक पवार गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. 5 बॉल 20 ची गरज. 28 धावा ऑन दी स्कोर कार्ड. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क देखील झाला नाही. इथून मात्र आलाय तो डॉट. निर्धाव चेंडूची सांगता झाली गोलंदाज दीपकच्या माध्यमातून. पुढे सरसावून खेळलेला फटका अगदी स्ट्रोक. बॉल लॉंगॉनला झाली चुकी. 3 बॉल विजयासाठी 18 धावसंख्येची गरज. 3 षटकार येणार का? राम ऑन स्ट्राईक आहे. 11 बॉल 22 वरती तो आतापर्यंत खेळतोय. बाची कडा माची गोल्डन विकेट. रामच्या भरीसंत महत्वाचा धक्का इथून लागला जाईल. तो निफडावाडी संघाला रामच्या स्वरूपात लागणारा हा मात्र 4था धक्का. इथून मात्र हा सामना जवळपास पाहिला ना तर वर्णे संघाच्या बाजूने झुकलाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. इथून मात्र षटक देखील संपलाय. हा सामना मात्र जिंकलाय तो वर्णे संघानं. परास्त झालाय तो निफडावाडी संघ. घरी जाताना सावकाश जायचंय तर मात्र निफडावाडी संघानं